विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13 तारखेला झालेला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाची उत्तरपत्रिका संपूर्ण उत्तर आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द वीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला. ऑप्शन नंबर बी जो आहे तो अचूक आहे. प्रश्न दुसरा त्याच्यातला, एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण 38 रेणू मिळतात. ऑप्शन नंबर क हा बरोबर आहे. वटवाघुळाचा समावेश सस्तन वर्गात होतो. पर्याय क्रमांक ड हा बरोबर आहे. महाराष्ट्रातील कोयना येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. प्रश्न पहिला ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा. एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन, द्विविभाजन, बहुविभाजन. तिसऱ्या बॉक्समध्ये कलिकायन हे उत्तर बरोबर आहे. दुसरा, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक जैवविविधता दिन 22 मे रोजी साजरा करतात. ओळखा पाहू मी कोण. स्कॉटलंड येथे स्कॉलिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी, त्याचं नाव आहे डॉली. रेणुसूत्र, ॲसिटिक आम्लचा रेणुसूत्र आहे CH3COOH. चुटकी बरोबर ते लिहा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात. चूक. प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही दोन. प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत. उत्तर, प्रोबायोटिक्स क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. उदाहरण, प्रोबायोटिक्समुळे आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वसाहती होतात. क्लॉस्ट्रिडियम सारख्या इतर घातक सूक्ष्मजीवांवर हे चांगले जीवाणू नियंत्रण ठेवतात. तसेच अशा जीवाणूच्या चयापचय क्रियावर देखील नियंत्रण ठेवतात. प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकार क्षमता वाढते. चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थाचे दुष्परिणाम कमी करतात. सरीसृप प्राण्याचे शरीराचे तापमान अस्थिर असते. उत्तर, सरीसृप हे क्षीररक्ती प्राणी असतात. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. परिसराचे तापमान जसे वर खाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्याचे तापमानही वर खाली होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. प्रश्न तिसरा, आजच्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला. उत्तर, शेती करत असताना रासायनिक खताचा व कीटकनाशकाचा अनिर्बंध वापर झाल्यामुळे ही विषारी रसायने अन्न व पाण्यावाटे माणसापर्यंत परत येऊन पोहोचतात. यामुळे मानवावर व पर्यावरणावर अनेक दुष्परिणाम होतात. जमिनीची सुपीकता कमी होते. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. हे सर्व टाळण्यासाठी सेंद्रिय शेती हा योग्य पर्याय आहे. प्रश्न दुसरा ब, पुढील प्रश्न सोडवा. कोणतेही तीन. कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहून त्याचा एक उपयोग लिहा. कार्बनी वयमापन ही कालमापनाची पद्धत आहे. प्राणी अथवा वनस्पती जिवंतपणे सतत कार्बन ग्रहण करीत असतात. मृत झाल्यावर हे कार्बन ग्रहण करणे थांबते. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C12 हा किरणोत्सारी नसतो. त्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी त्यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर सतत बदलत असते. कार्बनी वयमापन पद्धतीचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म हस्तलिखिते यांचा काळ ठरवण्यासाठी होतो. खालील तक्ता पूर्ण करा. प्रथिने, अवयवांचे नाव. ऑक्सिन हाडे, इन्शुलिन
स्वादुपिंड. खाली दिलेले परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. परिच्छेद: दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नागतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नागतोडे याचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? उत्पादन कमी होईल. कुठल्याही भक्षकाची संख्या वाढेल. प्राथमिक भक्षकाची संख्या वाढेल. नागतोडा. जलविद्युत निर्मितीचे 2 फायदे लिहा. इंधनाचे ज्वलन होत नसल्याने हवा प्रदूषण होत नाही. पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य असते. धरणातून पाणी पुरवठा करता येतो. अखंड वीज निर्मिती होते. खाली काही आपत्तीची चित्रे दिली आहेत. त्यानुसार समजा तुमच्यावर आपत्ती ओढल्यावर तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? विषारू वायू गळती. पहिला, गॅस सिलेंडरची गळतीने विषारी वायू पसरला गेला असेल तर त्या घरातील व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांना त्वरित घराबाहेर काढून सुरक्षित जागी घेऊन जाऊ. दुसरा, महापूर. अशा वेळी शक्य तितकी मदत दुसऱ्यांना करू. साचलेले पाणी निचरा होण्यासाठी मदत करता येईल. अशा वेळी गटारे उघडतात. त्या ठिकाणी मोठ्यांच्या मदतीने सावधगिरीसाठी काही उपाय करू. उगाचच साचलेल्या पाण्यात खेळण्यापेक्षा ज्यांना मदतीची गरज आहे अशांना मदत करू. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्न सोडवा. कोणते 5. लँडमार्क वाद सिद्धांत लिहून तो 2 उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व त्या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो. हा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियाचा वापर न वापराचा सिद्धांत असे म्हटले आहे. उदाहरण: पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घाणाचे घाव घालून बळकट झाले. शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. सूत्री विभाजन कोणत्या पेशमध्ये घडून येते? प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्या लिहा. सूत्री विभाजन काही पेशमध्ये घडून येते. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था. खालील धोक्यात आलेल्या प्रजातींची प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती. संकटग्रस्त प्रजाती: लायन, टेल्ड वानर, तळमोर. दुर्मिळ प्रजाती: रेड पौडा, कस्तुरी मूर्ख. तिसरा, संवेदनशील प्रजाती: पट्टेरी वाघ, गिरचे सिंह. औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे होणाऱ्या कोणत्याही 2 समस्या स्पष्ट करा. कोळसा हे इंधन वापरतात. कोळशाच्या ज्वलनाचे होणारे हवेचे प्रदूषण. कोळशाच्या ज्वलनाचे कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. कोळशाचे ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात. यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. खाली दिलेल्या चित्रात दर्शवलेल्या प्राण्यांचे शारीरिक समितीचे प्रकार ओळखा. उत्तर: असमित, अरिय, द्विपार्श्व. चौथा, उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. झॅन्थॅन्डिंग रंग, टूथपेस्ट, उच्च प्रजातीचा कागद, वस्त्राचे रंग, तणनाशके, खते. कीटकनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? कीटकनाशके एक प्रकारचे रासायनिक विष आहे. त्यांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे रासायनिक विष पाणी, अन्न यामार्फत अन्नजाळ्यांमध्ये पसरतात. DDT, मॅथिलॉन, क्लोरोपायरिफॉस अशी कीटकनाशके जैविक विषवृत्तीने अन्नसाखळीत पसरतात. अशी कोणतीही कीटकनाशके फवारणार नाही. कीटकनाशके फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीटकनाशके वापरू. फवारणीच्या वेळी आपले डोळे, नाक, कान, त्वचा यांचे संरक्षण करू. जनावरांचे आणि लहान मुलांच्या संपर्कात कीटकनाशके येणार नाही त्याची काळजी घे.
वापर टाळावा. प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या 6 साहित्याची नावं सांगा. बँडेज, डेटॉल, अँटीसेप्टिक मलम, कापूस, मेडिकल टेप, पत्री, सेफ्टी पिन, साबण. प्रश्न 14. पुढील प्रश्न सोडवा. कोणते एक? सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे 6 घटक लिहा. व्यक्तीच्या मूलभूत गरजांची पूर्तता, अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, निवासाचे ठिकाण, शिक्षण आणि नोकरीसाठी मिळणाऱ्या संधी, परिवहन सुविधा, सामाजिक सुरक्षितता, शिक्षण, समाजाकडून मिळणारी वागणूक, आजूबाजूची सामाजिक आणि भौतिक परिस्थिती, परिसराचे सामाजिक वातावरण, मैदाने, उद्याने, पाणी, स्वच्छतागृह, आर्थिक स्तर, राजकीय वातावरण, दृष्टिकोन. तुम्ही काय कराल? का? 12वीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे. उत्तर: 12वीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यांनी वर्षभर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही अशांना ताण येणे स्वाभाविक असते. यासाठी त्यांनी वेळेचे नियोजन करावे. एक विषयाचा एकाच वेळी विचार करावा. अभ्यासाच्या मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. घरातल्या लोकांशी मनमोकळे बोलावे. ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचे वातावरण ठेवावे. तुझ्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तू नाहीस हे सत्य त्याला पटवून द्यावे. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सर्वात शेवटी मी प्रश्नपत्रिका टाकेन. त्यामध्ये ह्या आकृती आहेत. आकृतीमध्ये दर्शवलेल्या प्रजनन संस्थेचे नाव लिहा. मानवी पुरुष प्रजनन संस्था, शुक्राणू व पुरस्थ ग्रंथी. या प्रजनन संस्थेतील 2 ग्रंथी कोणत्या? तर शुक्राशय व पुरस्थ ग्रंथी. या प्रजनन संस्थेतील एका नलिकेचे नाव लिहा. शुक्रवाहिनी. एका शुक्राणूची लांबी किती असते? 60 मायक्रोमीटर. वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते? टेस्टोस्टेरॉन. आता सर्वात शेवटी मी प्रश्नपत्रिकांचे फोटो मी तुम्हाला